हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही द्रौपदीक कोण मराठी कोण घेवचे म्हूण म्हळेलें एक दुविधेंतू द्रुपदान आसतना युधिष्ठिरान आमी 5 जणी तिका मराठी कोण घेता म्हूण म्हणटना द्रुपदाक ते ओपोवचे समन्हय म्हूण दिसता, अधर्म म्हूण दिसता। तो निमित्त धर्म न्ही दृष्टद्युम्नूय ओपना कडेर म्हणटना तांणी कसल करचे म्हणून आलोचना करतना थंय वेदव्यास येवन पावताची। वेदव्यास येवन पाविले तांणी सांगताची धर्म सूक्ष्म कसले म्हूण। तूं 5 जणांक कन्यादान करून दिवका इत्याक म्हळ्यार आनी कोणेय न्ही यम वायू पुरंदर म्हळ्यार इंद्र ना सत्य दसरथ हांणी 2 जण आमी अश्विनी देवते म्हणटाची। तशी सुरवेक यज्ञनामक परमात्मान इंद्र पदवी आळसिल्ली तदनंतर 5 इंद्र जल्लेलीची हान्नीची तांतू आतां यो अर्जुनू आतांच्यो इंद्राल प्रतिनिधी म्हूण सांगता। आनी हांगेल 5 जणाले हे 5 जणाले पत्न्यो तांणी एक शरीर घेवन तुगेल तूं जावन जनन आयल्यांची कसले वारडीक करच्या विरोध ना म्हळ्यार द्रुपदाक मागीर वेदव्यासान सांगल्यार ताका ಸ್ವಲ್ಪ संशय त्या वेळार वेदव्यास ताका दिव्य दृश्टी दिता। त्या दिव्य दृश्टीन तो पळयता कसले म्हळ्यार हो देवलोकांतू पांडव यम वायू पुरंदर नासत्य दसर जावन राबल्यांची द्रौपदी तांगेल लागीं राबले ती श्यामला भारती शची आनी उषा हांगेल रुपा ती राबल्या पळोवन ताका वेदव्यासाल विशयांत हांव संशय केलेले खातीर ताका भंय जाता आपणान संशय केलेले खातीर भिताची वेदव्यासाक शरण येता। त्या वेळार वेदव्यास द्रुपदा भंय दिता आनी कन्या दान करी म्हूण म्हणटा। आनी तो वेदव्यासू युधिष्ठिराले सांगता आजी लायक नक्षत्र लायक वेळू तूं आजी तिगेल वटो वरडीक कोरून घे। पुषा नक्षत्राक चंद्रू येता तशें आयच्या दिसाक मालगड जावन तूं सुरवे वरडी कोरून घेवेत। तूं वरडी कोरून घेतले नंतर तुगेले भावंडय अनुक्रम जावन ही गेले हिका तांणी वरडी कोरून घेवची म्हूण। द्रुपदय दृष्टद्युम्नूय एक विद्युक्त विवाह कोरका जाल्यार कसल सकडी सामान जावका ते पळय तांणी वट केले। द्रुपदान तागेले 5 जण जमयांक दिवचे खातीर नानाचे रुपाचे सकडे अनर्घ्य वस्तू पळय सिद्ध केला। पुरोहीत स्वस्ती वाचन करताची स्वस्ती वाचन करून वरांक मंगळ स्नान करोवचें म्हूण सांगूनच ते मंगळ स्नान पुरय करयला करून बरडीकेक तयार केला। तांणी सुरवे दिसू युधिष्ठिराल भारडीक नमे ताकाय कोणाक द्रौपदीकय
चंद्री तिरी वरांक कशी अलंकार कोरका तशी अलंकार कोरून विवाह मंಟपाक ಯುಧಿಷ್ಠಿರಾಕ ತನ್ನ ಅಪ್ಪನಳ್ಳ ದೃಪದು ಹಂಗ ಸುಮಂಗಲಿ ಸ್ತ್ರೀ ಅಲ್ವಟ್ಟು ವಿವಾಹ ಮಂಟಪಾಕ दुवेगी नेता हंगा बंधू ಬಳಗ देशाचे उन्नत अधिकारी वर्ग ब्राह्मण सकल प्रजावर्ग आमगेल राजकुमारीक वर्डीक म्हूण सांगून पळोवच्या आयल्यांची पळोवच्या येवन सलान अरमने आयल्यांची येवन तांकां म्हणूची आसन सिद्ध केला थंय बैसून संतोषार बैसून आसाची अरमने काही चंद सिंगारांनी केला व्यास कसं करताची 5 पांडवांक मंगळ स्नान करच्याक अनुमती दिताची त्यांनी विवाह पूर्वाचे विद्युक्त क्रिया कसं करूस पळय एक वरे ताका कसल सकड करूस त्या पळय कोरून विवाह मंटपा भितरी आयल्यांची धौम्य ऋषी तांगेले पुरोहित जावन त्यांनी ओपयलेत न्हू तांगेले पुरोहित जेवच्याक तशी धौम्य ऋषी तांगेले ओट आयल्याची विवाह अग्नी प्रतिष्ठापन केल्ले कशी वरडीक मंत्र पुरस्सर जावन विद्युक्त जावन कोरका त्या रितीरी सुर्वेदी युधिष्ठिराल वटू द्रौपदी पाणी ग्रहण जाल्ले मागीर एर्साक भिमू द्रौपदीक वरडीकोन घेता तशीच 3 दिसार अर्जुनू 4 दिसार नकुलू 5 दिसार सहदेव 5 जनाले वरडीक जाता त्या वेळार एक अद्भुत जावन आशिल्लो विशय देवर्षीन सांगले म्हूण सांगून हांगा वैशंपायन सांगता म्हळ्यार सुर्वेदी युधिष्ठिरा लोट विवाहित जाल्ले द्रौपदी हेर्साक भिमा लोट वरडी जेवचे वेळार औपास्तिक कन्यावस्था आशिल्ली तशी 5 जनां ओट वरडीक जाल्यार ती कन्या जावन आशिल्ली म्हूण ते एक अद्भुत विशय म्हूण सांगून हांगा वैशंपायन ऋषी सांगता हाका कारण कसले म्हूण म्हळेलें तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य दिताची आमी आचार्य मध्वानी अंशावतारांत द्रौपदी कोणाल अंशाची पंचकन्या जावन कशी म्हळ्यार ती 5 जन कन्या तिगेले शरिरांत कशी येयलीची ही पुरे काणी पळयला ब्रह्माल सभेंत हे 5 जनांनी कोण भारती देवी सोण मागीर वायूल बायल भारती देवी सोण मागीर बरलेली कोण तांचो ಸ್ವಲ್ಪ पार्वतीले विशय आसा तशी पार्वती शची आनी श्यामला उषा हांनी तांगेले बामणालोटू एक अनुचित वर्तने म्हळ्यार माय तांणी अनुचित न्हय ते बामणाले तांगेले सहज वर्तने जाल्यार माई मावाले एद्राक कशें आसता तशें आसना तांणी म्हळ्यार ब्रह्म तांकां अनुचिता कोणाक सृश्टी केलेलो न्हय रुद्राक न्ही पुराय म्हणटन ब्रह्म पिता आनी पितामहाल स्थानार आसतना तांगेले एद्राक सुनान घराचे सुनान कशें सुका मावाल्यांनी मावाले अन्ना नासल्यार सपोज तशी तांणी ना अशी मनुष्य लोकांतूय ती वर्तने आसना मावाले एद्राक न्ही सुन्न भारी मर्यादेर आसताची बामणालोटू अनगत्य उल्लोचे ते परे करूं ना म्हूण सांगून आस आत्ताचे विशय न्हय हो फुडलो विशय तशी तांतूय देवलोकाची स्त्रियान कशें सुका तशें जावन ब्रह्म तांकां मनुष्य स्त्री जावन तुमकां परपुरुश संपर्क जावो म्हूण सांगून ताणें शाप दिवचे विशयानी आमी पळयला ह्या परपुरुश संपर्क आमकां येवच्या नज म्हूण तांणी ब्रह्माले मागतना तरी तुमगेले बामूण तांणी द्वापरांत 5 पांडव जावन जन्म येताचे तेन्ना तुमी हे शाप काण घेवेत म्हूण सांगून ब्रह्म सांगता आनी त्या वेळार वायू केन्नाय परपुरुश म्हणून घेना वायूल संपर्क पुराय शरिरा जाता वय तशें जावन वायू ना नातल्यार आमकां जीवन करूंक जायना श्वास उच्छ्वास करता मुख्य प्राण प्रती एकलेल्या शरिरांत आसता देखून परपुरुश म्हणून घेना तो ताजे खातीर वायू बायल भारती तिगेल शरिरांत आनी 4 जने वताची तशी 5 पांडवांगेल बायल जावन बायल जेवचे खातीर द्रौपदी म्हळ्यार शरीरांनी जावन भारती देवील ते तांतू भितर हे 4 जन देवी आसताची एक अंशावतारांत आमी पळयला तशी हे कन्यावस्थे मेळच्याक साध्य जाता आशिल्लें मुखार हाजे विवरण वपास येता तेदन आमी पळोवन घेवया तशीच 5 जनाक 5 दिसारी वरडीक जाल्ली द्रुपद तांकां जाय जाल्यार सकड बळबळी दिता एककल्यांकय 100 रथ ते वय कसले भांगर शिंगारलेले रथ कय 4 घोड घाल रथ मात्र न्ही
शंभर हस्त्यो पळय द्रुपदाला तसला कितले शिल्पळ्या दिवच्याक तशी आनी मान न्ही प्रति एक द्रौपदी सेवेक कितली की हजार गटल्यान दासीक पेटयतकी तशी निजाम सोमकरायाल वंशांतो जन्मा येयल तो द्रुपद पांडवांक अग्निसाक्षी जावन कन्यादान केल्लें दिवका गेलेले पुरे बळवळी दिल्ली अपार संख्यार दिल्ले म्हूण म्हणीत अतुल ऐश्वर्य म्हणटा पळय तशी आनी द्रौपदी वारडी गेले नंतर तांकां तांणी सुमार काळ ते द्रुपद राजाले पटणांतूची राबून आशिल्लीची म्हूण म्हणटाची द्रुपद राजाल पटणांतूची कितली की वर्स थंय तांणी राबून आशिल्लीची म्हूण म्हणटाची त्या वेळाक द्रुपदाले अंतपुराचे स्त्रियो तांणी पळय केन्नाय कुंतीला येवचे तांणी पांय पडचे कुंतीक आतां तिगे लोट चंदायर तांणी आसूचे हंच्यान पांडवांक लोट बांधव्य जाल्ले म्हणले नंतर द्रुपदाक शत्रुभा दसवे नानवे देवतेंकय ताण बिवचे तसल कारण ना म्हळ्यार देवते समीत अर्जुनाले सलवता आशिल्लीची इंद्रांशो नव्हतो तशी कुंती कुंती लागीं अंतपुरा स्त्री आलेक कसं म्हणचे बांधव्य चंद रितीर आशिल्ले तांतो ती बाई तशीची कोणाक द्रौपदी बारी चांगी सर्वलक्षण संपन्नी जावन आशिल्ली ती केन्नाय तशीची सकाळीचे तिगेलें काम एक वेळें जाल्ले कुडले सुरवे येवन माईंचे पांयांनी धरून वचचे तशीची तिणें तशी सुरवेक वारडी जाल्यार तशीची तिणें येवन कुंती देवीले पांय धरतना कुंती देवीन सांगला की यथा इंद्राणी हरिहयी स्वाहाचैव विभावसौ रोहिणीचे यथा सौम्ये दमयंती यथा नले यथा वैश्रवणे भद्रा वसिष्ठे चापि अरुंधती यथा नारायणे लक्ष्मी तथा त्वं भव भर्तृषु ती सांगतके हे चिलिये सून नव्हती ती सांगतके शची इंद्रा लोटो कशी असता स्वाहादेवी अग्नी ओटो कशी असता रोहिणी चंद्रा लोटो कितले प्रितीर असता दमयंती नळाल दांपत्य कशें आशिल्लें वैश्रवणाल ओटो भद्रादेवी कशी आशिल्ली अरुंधती वशिश्ठाल ओटो कितली चंदायर आशिल्ली लक्ष्मी नारायणा तांतूय अन्योन्य संबंध म्हूण म्हणटाची तशी तूं तुगेल बामणाल ओटो चंदायर आसूं का तुका शची देवी स्वाहा देवी रोहिणी दमयंती भद्रा अरुंधती लक्ष्मी आनी आदर्श जावन आसूं का आनी तुका दीर्घायु विश्वमंत जावन आशिल्ले पराक्रमशाली जावन आशिल्ले चेडूय जावची वीरमात म्हणून घेवका तुवें अष्टैश्वर्य संपन्न जावका म्हणून कितले की 100 गटल्यान यज्ञ आगो तुगेले बामणान करचे तशी जवो तूं तांगे लोट यज्ञाची यजमानी जावन बसची तशी जवो म्हणून सांगतर समांतर पती सेवाची तुगेले आदर्श जावन आसूं का मुख्य कर्तव्य जावन आसूं का म्हणटा मागीर सांगता ती एक बायल मनशीन कशी चोल का घरांत तो म्हणून अतिथी अभ्यागत येताची साधुजन येताची मागीर घरांत तुगेले पशी मालगडे वृद्ध तांकां चेडूवांक आनी गुरुजन कोणें आयले तांकां कशी सत्कार करका ते तूं पुरे विचार करून घेवका येता योग्य सत्कार करो तुगेले जीवन तंतू जेवो म्हळ्यार तसलें येणे सेवा करचे आतांची सुन्न जाल्यार म्हणटा कसं हांव आईल जेन्ना रांदप करून घालच्या का हांगा येयली म्हूण म्हणटाची तशी न्ही तुगेले काल तंतू वच्चो म्हळ्यार समा आलोचना करायची अतिथी अभ्यागत गुरुजन साधू वृद्ध चेडूम नित्य घरांत बोर नासताची म्हण जाल्यार संपत समृद्ध घर म्हणचे ताका आतां जाल्यार अविभक्त कुटुंब कोणाकय नाका पुरे विभक्तय न्ही आतां बामण बायल मात्र माई मामय नाका हें कितें चंद आशिर्वाद तिणें दिलेले पळय आनी सांगतरस कुरुजांगालान तसूचे सर्व देशाक नगराक पटणाक ताजे नंतर कुरुजांगाला पशे भायर आसूचे कितले की देश पुरे आनी मेगल पुतानाची आक्रमण करून ताणें गेलवून घेवचे आस दिग्विजय करोस त्या वेळार सर्व देशाचे राय जावन आसूचे मेगेले पुत्ता लोट तूं महाराणी जावन आसूं का अनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार धर्मा विशयांत तूं चड मन दिवका आनी तुगेल बामणान सगळे प्रत गेलवून हाडल्यार अश्वमेध याग करतात न्हू मागीर ते युद्धाचे पाप निवारण घेवच्याक त्या वेळार सगळी भुमी कसले स्वार्थ ना अशी ब्राह्मणांक दान दिवका तुवें आनी प्रपंचांत कितले सकल ऐश्वर्य कसले संपत्त अमूल्य आसा ते पुरे हाणू तांणी तुका दिताचे खंडीत तितले भाग्यशाली मेगेल पूत 100 संवत्सर पर्यंत तूं संतोशान सुखान तांगेल वटू आसुका घे आतां बकलेले
बकलेले वस्त्र धारण करून तूं हांगयलें म्हाका भारी संतोशू आनी हेंचें पितांबर तूं चेरडा घेवन येता न्हय अशीच पुराय पितांबर न्हेसून येवका तूं येता आनीक हांव संतोश पावता म्हूण हें आशिर्वाद तिणें वारडी गेलेले ते दुस द्रौपदी दिलेले मागीर द्रौपदी तशी चल्लील म्हूण येता एक चुरती द्रौपदी मागशी सर न्ही चंद्र चोलूक तशी हांगा पांडवांक विवाह जाल्लेले विशय कृष्णाकय कळ्ळे न्हय तो नाशिल्लो बे आशिल्लो न्हय स्वयंवरा वेळार आशिल्लो तो वारडिके वेळार ना आशिल्लो ताका कळ्ळें आतां तांकां पळोवचे खातीर आयला कृष्ण येवका म्हूण लेकला ताणें सुरवेक उडगीर पेटोवन दिता तो कृष्ण कसले पांडवां खातीर वज्र वैढूर्य दिव्य आभरण दिव्य वस्त्र रत्नगंबळी आनी हांतूळ आसन पल्लंकी कितलीकी आयदनां रुप्याचे आनी दासी विंगड देशाचे चंद चलयांक दासी जावन हांगा काम करका म्हूण सांगून पेटयला ताजे नंतर कृष्णान दिल्लेले पळया हांगा शंबर हस्ती हाणी दिला एककल्यांक तो ताजे नंतर द्रुपदान दिला हांगा कृष्ण भद्र म्हणलेले जातीचे कितलीकी हस्त्यो कितलीकी अश्व मागीर कितलीकी रथ आनी कोटी संख्येरी भांगरा नाण्य भांगरा घटयो सलान पुरे बंडी म्हळ्यार गाडयेरी साकसानो एक बळुवळी म्हूण उडगिरे बारडिकेचे म्हूण सांगून पांडवांक पेटोवन दिता कळ्ळें रे धर्मराजा केन्नाय तो कोणाले की घेना कसले राय तांणी रायान केन्नाय याचन करूना याचन केलेलें न्हय तांकां बळुवळी दिलेले कप्प काणीक घेविता जाल्यार कृष्ण तशी न्हय कप्प काणीक न्हय कृष्णान आशिर्वाद पूर्वक दिल्लेले म्हूण म्हणलेले खातीर ते कृष्णा संतोश जावका आमी घेतला म्हूण म्हणलेले खातीर जावन धर्मरायो कृष्णान कसो दिला रे पेटोवन घेता हांगा कसो जाला ती द्रौपदी पांडव 5 जनां लोटी द्रौपदी वारडी गेल्या की ती संतोश आरस काय तांगेल लोटू म्हणलेले द्रौपदी स्वयंवर कोणा लोटू जाल्ले म्हूण म्हणलेले क्वेश्चन पुराय जनां आसता न्हय स्वयंवरान तूं आमी पुराय सोलवल्यांची कोण आमी म्हळ्यार कौरवांक हे मना येतात कोणा लोटू जाल की कोण की एकलो लक्ष भेदन केल्लो ब्राह्मणकय तागे लोटू विवाह जाल की द्रुपदान ताका दिना म्हणलें की कसो जल्म म्हळ्यार विशय हांगा गोत नाशिल्लो न्हय आतां तांणी 3 मारडीक करून घेतल्या ताका दुसरी कोणय न्हय 5 जन पांडव तांकां 5 जनांक द्रुपदान दारोतून दिला की पुराय स्वयंवर आयल रायांकय कळ्ळें ताजे नंतर हांगा अंचाण दुर्योधनादींकय कळ्ळें तांकां कोणकी सांगलें की तोंडा दुखून तोंडा विशय वतना धनुसू उबारन लक्ष भेदन केलो दुसरो कोणय न्हय अर्जुन म्हूण आनी कोण मदर राजा द्वंद्व युद्ध सलवायलो तो भीमुकय वृक्षान प्रहार केलेलो भीमुकय आनी कोण एक चूर कोणाकय भिना नशी पुराय रायाक ताणें धमडायिल्ले युद्धांत तो भीम आनी अर्जुनाची म्हूण म्हणलेले कळ्ळें आनी ब्राह्मणाल वेश धारण करून तांणी शांत मनारी स्वयंवरा येवन सुरवेक बशिलीच कई म्हूण पुराय रायांक आश्चर्य जाल्लें पुत्र समेत जावन कुंती ते लाक्षागृहाला सुन गेलेले म्हणून पुराय जनान आयकलेलें न्हय आतां गुडाचारान पुराय प्रती देशाक गुडाचारांनी होच विशय हाणू सांगला राया पुराय आश्चर्य जालें की तशें आमी मेल्ला म्हूण लेगीत पांडव जिवंत आसाची न्हय म्हूण कळ्ळें आतां पुराय रायान तांकां कोणा पांडवाल वयरी बेजार नाशिल्लें पुराय जनाकय पांडव म्हळ्यार प्रितीची जाल्यार ते कोणकी ब्राह्मण म्हूण लेकून तांणी युद्ध केलेलें शिवाय नानतलो तांणी पांडवानच द्रौपदी वर्डेकून घेतला तो अर्जुन म्हूण कळलेलें जाल्यार कोणालेय तांगेले सुद्दां येना तितली पांडव म्हळ्यार प्रिती सुद्दां राय ते नाशिल्लीची तांणी आतां धिक्कार घालूं सुरू केलें की पुरोजनान तसले क्रूर कर्म कोरका जाल्यार धृतराष्ट्रान कितले सुरवेका कुरडो कांय गोतनातल्यावर कसले केला भीष्म द्रोण कृपादी हांणी अशी सोडलेले वे तशें वच्चाक धृतराष्ट्रान सांगलें बा दुर्योधनान कुंकी काम केल्लें जाल्यार भीष्म द्रोणादींनी अशी करचें वे म्हूण म्हणलेलें सर्व रायान तांणी धिक्कार केल्ले हांगा पांडवाल वटू द्रौपदी वर्डीक गेल्ले म्हणून पुराय रायांक कळ्ळें तांणी संतोश पावलेची जाल्यार हांगा सुरवेक दुर्योधनान आपळिला न्हय कृष्णा म्हळ्यार द्रौपदीन अर्जुन म्हळ्यार तेदन ते ब्राह्मणाल वेशार आशिल्लो स्वयंवरा माल घाल्ली म्हणलें कुडलें तेदनाची तो हस्तिनापुराक गुण येयल न्हय आतां तांकां हो पुराय विशय कळ्ळो अश्वत्थामू शकुनी कर्णू क्रपू
तागेल ते 100 तुरले 100 एकलो तोत ना तितली भावंड पुरे हस्तिनापुर आयल्यांची दुशासनाक लजी जलाकी हंचाण बारी दुःख रस दुर्योधनो तो सांगते अण्णा तू कसलेची बेजार करू नका तिणे वारडिकून एक ब्राह्मणानं वारडिकून तशी पुरे समाधान करून त्यांनी येईलीच कडे आत्ता तांकां कळला तांकांय कळली या विशीं कोणेय नाही त्यांनी पांडव म्हणून आता तो दुशासन सांगता की अर्जुनान ब्राह्मण आवेश धारण करनी म्हणून जाल्यार रे द्रौपदी ताण वारडिकून घेवचें आशिल्लें बे आमी ताका ते येदनाथय धर न्हू मारना आशिल्लीच बे जेवो युद्ध करून तांकां धांवडायना आशिल्लीच बे जय म्हणून कोच्च्यान घेतयो दुशासन कसलें करूं जायनाशिल्लें ताका आनी म्हणटकय तो ब्राह्मणाल वेश घाल्लेलो देखून कोणाकय आमकां कोणाकय तांणी पांडव म्हूण कळबे ना न्हय ताजे खातीर पळय ताजे खातीर म्हणचें ना तुका हांव समाधान म्हूण सांगचें न्ही आशिल्ले विशय सांगचे दैवं च परमं मन्ये पौरुषं च अपि अनर्थकं तिघस्तु पौरुषं तात ध्रियन्ते यत्र पांडवाः पुराय पशी चड दैव म्हूण म्हणलेलें दैव म्हळ्यार विधी म्हणलेलो आसा देवाल एक बरह म्हूण म्हणलेलो आसा तेंचे तक्काचे दैव म्हणचे दैवाची सर्वत्र साधक म्हळ्यार दैव बलाची चड सामर्थ्य आशिल्लें म्हूण दिसता मनुष्य प्रयत्न कसले ना म्हूण दिसता आमी पुरे मनुष्य प्रयत्न केलेले हे मनुष्य प्रयत्नाक अधिकार असो आमगेले प्रयत्न पुरे निश्फल जाल्ले पांडव जिवंत जावन वरलीचे पळय आमी लाक्षाग्रहा तांकां लासो काय म्हूण लेखिल्लें तांणी वरलीची म्हळ्यार ते देवाल इच्छा नव्हती दैवेच्छा मनुष्याली इच्छा पशी प्रबल म्हूण सांगून हांगा कळटा आतां पळय अभिवृद्धी पावलीची पुराय जनसंघता कितली बळोबळीकय तांकां द्रुपदान दिल्लें नंतर कृष्णान पेटयल संपत्तू कितलोच म्हूण नाकय ताका म्हणटना आमी कांय करूं जायना विशयांत म्हूण तांणी उलोवन घेता रसाची हस्तिनापुरांत हांगा ह्या विशयो तांकां उडगास येवन कसने तितले तेजस्वी पांडव आमी घाल्लेले उज्या दुखून मुक्त चलीची ताजे नंतर द्रौपदी बोटो स्वयंवर जावन वारडिकय करून घेतली आतां ताका त्या दोड राय द्रुपदाल बांधवी जाल्ले दृष्टद्युम्न शिखंडी द्रुपदाल इतर पुत्र युद्ध विशारद तांणी पुराय आनी हे पांडव आमी कसं केला रे आमकां वांचिना जत्त कितकी म्हूण म्हणलेलें भय्य हांगा शूर जाला आतां कोणाक दुर्योधनादींक पांडव ह्या विशय पांडवान द्रौपदी वारडुकून घेतिल्लो विशय आनी धृतराष्ट्राल चेडवांक लक्ष भेद करूं जायना नाशी लज्जेन हस्तिने येयले विशय पुरे विदुराकय कळ्ळो की विदुरा बारी संतोष काय धृतराष्ट्राले वचून बारी आश्चर्यार सांगता की दिश्ट्या कुरवो वर्धन्ते दिश्ट्या म्हळ्यार अदृश्टान कुरवो वर्धन्ते कुरुवंशाचे प्रवर्धमानाय तरसच म्हूण दिसतरस म्हूण सांगून विदुरान म्हणटना हांगा धृतराष्ट्र बारी संतोशार सांगता की वै बे म्हाका बारी खुशी जाली हे विशय ऐकून हो भाग्य मेगेलें म्हूण आनी म्हणटरच कय न्ही जावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार धृतराष्ट्र द्रौपदीक दुर्योधनान वारडिकून घेतला म्हूण सांगून लेखलें की ताणें कुरवो वर्धन्ते म्हणना कुरुवंश प्रवर्धमान येता म्हळ्यार तो आनी वारडिके खातीर चमकल्ली पळय तांणी वारडिकून घेवन येयल्याची म्हूण सांगून ताण लेखला दुर्योधनान कुरू म्हळ्यार विदुराक ताण प्रश्न करनी त्या म्हळ्यार ताणें खंडीत लेखिल्लें न्हू कसं न्ही पांडव मेल्ल्यांची म्हूण सांगून पांडव मुर्खा म्हणून ताणें वर्णां व्हरता पेटयलेलें कोणें धृतराष्ट्रान पांडव मेल्ल्यांची म्हणून म्हळ्यार मनांत खंडीत दिसता आतां कौरव म्हळ्यार कुरुवंशाचें म्हळ्यार मेगेल चेडो मात्र म्हणटना बारी संतोश जावन कूडले ताणें एक आज्ञा दिली की कसं न्ही म्हळ्यार राज्य सेवकाक पुरे आपोवन सैनिकाक पुरे आपोवन एक आज्ञा दिली की द्रौपदीक उडगीर दिवच्याक नवे रत्नाभरण हाड्याची आनी दुर्योधनाक द्रौपदीक पुराय स्वागत करूंक सर्व सिद्धते करायची म्हूण तेन्ना विदुर हांसलो खंय आनी म्हणाल की राया द्रौपदीन कौरवांक वारडी करून घेतली वय जाल्यार दुर्योधनाल वटू न्ही पांडवांगेल वटू वारडीक जाला पांडवांगेल वटू हाका आश्चर्य जालें पांडवांगेल वटू पांडव लक्षाग्रहा मेल्ल्यांचे पांडव खंय दुखून शॉक अशें जालें धृतराष्ट्राक कुडले विदुर मुंदरसीत कय पांडव 5 जन जिवंते सची अण्णा धृतराष्ट्रा संतोष रसाची कुशल जावन आसाची आतां द्रुपदानय तांकां बारी पुरस्कार केला द्रौपदीले स्वयंवर जल्लेले
पांडव कितली श्रीमंत जाल्ल्याचे गोतसवे ओड चतुरंग सैन्य दिला अंचाण कृष्णाने तांकां जाय जाल्यार उडगीर पेटोवन दिला कೈ द्रुपदाले बंधू मित्र पुरे आतां पांडवाल बंधू मित्र जाल्यांची तांकां आतां अनाथ आमी म्हूण म्हणलेलें तांगेले मना येवचें कनज तितले बंधू बांधव जाल्लींची यथैव पांडव हो पुत्रास्तु तथैव अभ्यधिका मम यथा च अभ्यधिका बुद्धिः मम तान् प्रति तच्छृणु कडे जाल्यार इतली धृतराष्ट्राक हे पळय सांगली न्हय ताका मना मस्त मत्सर जाल्ले मस्त दुख्ख जाल्लें मस्त व्याकुल येतली येता दाखोवन गेली की फुडले ताणें सांगून जाल्ला पळय रत्नाभरणांनी हाडून द्रौपदील स्वागताक दुर्योधनाल स्वागता तयार करता तेदना विदुरान सांगिल्लें दुर्योधनाला लुट वारडी जालेलें न्हय पांडवांगे लुटू पांडव जिवंत फुडले दाखोवन गेला ना शिव सांगता तैव पांडव हो पुत्र आसूं तदैव अभ्यधिका मम म्हाका पांडू पुत्र मेगेल पुत्राल म्हणकेची कळवे म्हाका पांडूक कशी त्यांनी पांडू तांकां कशी मोकर तशी ताची पयशी चड हांव न्हय मोकर न्हय तांकां आतां तांतूय तांगेलो म्हाका भारी मोगयला इत्याक म्हूण म्हळ्यार पळय तांणी चंदायर सच म्हूण कळ्ळें जिवंत सच म्हूण कळ्ळें कितकी तांगेल मित्र जाल्याची द्रुपदाल तसल संबंदी जाल्ली ताका द्रौपदील तसल चेलयेल हात धरले आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार सगळे लोकांतू कितली राय आसा तितली रायाक द्रुपदाल सौख्य जेवचें सौख्य न्ही सख्य जेवचें भारी खुशी त्या म्हळ्यार द्रुपद तितलो बलिश्ट राय मान्य तितलो संपत समृद्धाच्यो राय तो तितली सैन्य तागेले आसा खंयची राय जाल्यार द्रुपदाल वटू एक बांधव्य वाड्डोवन घेवका म्हूण म्हळ्यार आश आसता तस्सल द्रुपद पांडवांक संबंदी जाल्लो म्हणटना म्हाकाय संबंदी बहीण तो म्हणटना नित्यं भवतु ते बुद्धिः एषा राजंचतं समा आतां म्हणून इतली तो सांगता कोण धृतराष्ट्र तेन्ना विदूर सांगता की तुका हीच बुद्धी शाश्वत असो राजन शतम समाहा म्हळ्यार 100 वर्ष काळ हेंच बुद्धी तुका शाश्वत असो म्हळ्यार विदुराक वत तस कळ्ळें हाका केन्ना मोपास पुतान शिकून दिल कुडलें मन गुंत म्हूण ना म्हूण जाल्यार सांगता की तुका ही मानसीक परिवर्तन जालां तुगेल्यान तूं जाल्यार हीच शाश्वत जावन आसो म्हूण म्हणटकी हांगा विदूर चमकलो कर्ण दुर्योधनू धृतराष्ट्राले अंतपुरा आयलींची धृतराष्ट्राक विदुरान चमकलेलें पळयतनाची विदुरान पुराय सुदी धृतराष्ट्रा दिल्ला म्हूण सांगून कोणाक कर्णाकय कळ्ळा दुर्योधनाकय कळ्ळा तांणी धृतराष्ट्रा नमस्कार करून सांगता की महाराजा तुका विशय पुराय विदुराल निमती कळ्ळा न्हय आतां तूं कसल करका म्हूण लेखला अना ते भितर दुर्योधन सांगता की अना तुगेले ज्ञाती तांणी दायचे वैव्य म्हाका दायचे तांणी तांकां आतां तांणी अभिवृद्धी येयल्याची तूं बरें संतोश पवत रसवे आमी तुगेली अभिवृद्धी म्हूण लेखून ना न्हय तूं विदुराल येद्राक बारी वगळशिल्लो अशें दिसता तांकां त्या म्हणटा रुंद तोंड करून विदूर वतर आशिल्लो आनी आमी येतना चल सकड तुगेलो ताळ आयक पडला आमकां तूं पांडवाल विशय बारी संतोश आसा बारी संतोश म्हाका तांणी मेगेल चेडूं बरी येनी म्हूण सांगून तागेल्या उलयत आसतना आमी येतर आशिल्लीची आयक पडला म्हाका जाल्यार तुगेल उत्तर कसल बद्द म्हूण सांगून म्हाका कळका बद्द पांडवाल वैरी तुका मोगस की विदुराल येद्राक सांगिल्ले कसले तशी जाल्ली म्हूण जाल्यार तूं तोंडान एक सांगता कार्यान एक करता म्हूण जाता जाल्यार आमी कसो करता म्हूण आयक आमी आज दुखून पांडवांक कशी निर्नाम करचें म्हूण म्हणलेलें सकल सन्नाह आजी दुखून करताची अना ना नतल्यार सगळेची आमकां 100 जनाक ते पांडव नाश करून सोडताची ताजे पयशी आमी तांकां नाश करचे लायक न्हय तुका खूश आसता जाल्यार आमगे लोट बैसून मंत्रालोचन करी ना नतल्यार तूं तोंडान एक सांगता कार्यान एक करता म्हूण सांगून हांव लेखता म्हूण सांगून दुर्योधन सांगता घे विदूर सांगून चमकला मंत्र तुका इल बुद्धी आस पळय पांडव मेगेले चेडूं तांणी चंदायर सुका उशीर सुका म्हूण सांगून संतोशार आसत न्हय म्हाका संतोश केले 100 वर्स तर हीच बुद्धी तुका सुराया म्हूण सांगून चमकला मंत्र त्या म्हणटा तागूस हें पुत्र व्यामोह म्हळेलें धृतराष्ट्रा कितलें म्हूण सांगून हांगा धृतराष्ट्र कुडल्याची पुता सांगता वई चेडा म्हाकाय तांगेल वयर कसलें मन ना जाल्यार आमी विदुरा सांगचें हें पुरय मिगेले मुखभाव मेगेल उत्तर हाजीन विदुरान मेगेल मनांत कसल अभिलाश आस म्हूण कळ्ळें जाल्यार
भारी कश्ट आशिल्ले तुमकां ताचे करता गेले तर हांव भारी संतोश दाखोवन घेतले पांडवांक प्रशंस केले ताका तशें जावन पळय मेगेल उतरां कसलेय संशय जायनी आतां तो ना वचून गेले न्हय आतांचे आमी कसं कोरका मुखारसून म्हूण समालोचन करुया दुर्योधना आतां आमी कसलो कोरका म्हणून तुका दिसता तूं स्पश्ट जावन सांग कर्णाल मनांत कसलो आसा कर्णूय सांगो कित्याक म्हळ्यार तुगेलो वटू कर्ण आयला जाल्यार हें कसं की एक समालोचन करचें आयला म्हूण जाला न्हय म्हूण म्हणटना दुर्योधना भारी संतोश जालो की मेगेल मना कसं आसा बापसुले मना तें आसा कई बापूस विरोध करता की म्हळ्यार भंय आशिल्लें कोणाक दुर्योधनाक बापूसू विरोध करना बापसुले मन मेगेल मना बरीची ताकाय पांडुपुत्रांक राज्य दिवचें आनी कुशना झाड आसा ताकाय म्हूण म्हणले कुळ्याक भारी संतोश केलो की भारी उत्साह आहा रे म्हणाल की आमी कसो लेखला म्हूण म्हणल्यार आतां तूं कसो करता वचचो सुरवेक भारी नंबिके अर्ह जालेले ब्राह्मणांक पेटोवन ते कुंतील आनी माद्रील चेडवाल मध्ये वैमनस्य येवका कुंती पुत्र म्हळ्यार कोण युधिष्ठिरू भीमू अर्जुन माद्री पुत्र म्हळ्यार नकुल सहदेव तांगेल मध्यें डिवायन एंड रूल ब्रिटिशाल काळगते अशी जेवची आशिल्ली पळय हांगाय त्यांची फुडें दुखून आशिल्लें म्हूण जालें हें तसलें आतांची कांय ब्रिटिशान नवें सोदून काडलेलें न्हय आतां हे असले पुरे जेवचे कोणाक साम दान भेद दंड म्हण तांतू हें एक कळ्ळें भेद करून घालचे आनी युद्ध भेतून घालचें आनी युद्ध करचें तशीच सुरवेक नकुल सहदेवांक 3 जन पांडवाल निमती म्हळ्यार कोण कुंतील चेडवाल निमती माद्रील चेडवान दूर कोरका जेवो द्रुपदाक न्ही तागेल चेडवांक पांडवांक गेल वैरी मन वच्चे तशी कोरका त्या काम द्रुपदालयची अमात्य आसत न्हू मंत्र्यो पुरोहित सेनाधिपती तांकां जहोय जेलेलं ऐश्वर्य दिवची म्हूण लेखलां आनी पांडवांक गेले न्ही द्रुपदाल मध्ये भितून घालूं सांगचें म्हूण लेखलां तशी आनी अन्य आलोचना आसा हस्तिनापुरांत आमगेल गुप्तचारांक स्वल्प जनाक पांडवाले पेटोवचे आनी सांगचें हस्तिनापुरांत तुमी येवं नकाची आयल्यार तुमकां मस्त दुख्ख आसा तुमी द्रुपदाल वट थंयच राब्याची म्हूण नाना कारण सांगून तांणी पांचाल नगरांत राबचें तशी करचें ना नतल्यार सुरवे सांगिल्लेच विशय पांडवालांतूची परस्पर वैमनस्य जेवची तशी करचें आनी एक कोरयेत कसलें म्हळ्यार द्रौपदीक पांडवांक पडिल्ल्या जायना नातल्या बरी कोरयेत ताका सुलभ म्हूण दिसता कित्याक म्हळ्यार तिका 5 जन बामूण न्हय तिका एकल्याल न्हय एकल्याल वैरी चेड मोग येवचे तशी कोर न्हू बिंगड 4 जनां बेतून घालूंक सुलभ हें म्हूण सांगून आनी कसो करचें पळय की 1 2 न्हय कितल्या इडी जाल पळय वपास सांगताची आनी कसो म्हळ्यार सुरवेक पण आमी भिमाक विश घालून दीश मारूं पळयलें मर नाशिल्लें न्हय आतां कशी पुणी भिमाक मरण जेवचें तशी कोरका खंयचेय जेवो उपायांतरान तसल जना पेटोका इतक म्हळ्यार पांडवालांत भिमूची महापराक्रमशाली तागेल निमती जावनूची पांडव आमकां भी नाशिल्लीची तसले भिमाकची मारून सोडल्यार मागीर बरलेले जनाक बल नातल्या बरें जाता आश्रयभूत जालो भीम तोच गेल्लो म्हण जाल्यार बरलेले जन हांगा येवन आमगेले राज्य समीत निमगिशनाची मागीर अर्जुन पराक्रमी म्हूण म्हळें जो मनांत तसवे तुगेले भीमू आस म्हूण जाल्यार मात्र अर्जुन बारी पराक्रमार युद्ध करता भीमूची चमकलो मेल्लो म्हण जाल्यार आमगेले कर्णाल येद्राक अर्जुन रब्बना भीम ना नातल्यार आमी पुरे दुर्बल म्हणलेले विशय पुरे जनाक गोतच न्हय तशी पुरे 4 जन बरलेले 4 जनाक आमगेल वटू हस्तिनापुरा खातीर युद्ध करचें तसलें धैर्य केन्ना येना तशें जावन अन्ना इतल्यान तूं खंयची उपाय जायत म्हूण म्हळ्यार तूं आलोचन करी मस्तन मनेचे उपाय सामगेल मनांत आमी एक जल्वे एक प्रयोग करचे म्हूण लेखला एक प्रयोग करचे खंयचे उपाय म्हूण ते जायन अनेक उपाय पळोवचे तशी आनी कसले जायन अनेक रितीस कसले म्हूण म्हळ्यार पांडवांक हांगा आपोवन कणिक नीती म्हणटा पळय सुरवेक लक्षाग्रहांत तूं घालूं सांगिल्लें ताणें न्ही म्हळ्यार ताणें सांगिल्लें शत्रूंक वरोचक नज म्हूण
ते कशी करची म्हणून धृतराष्ट्रांनी आलोचना केले लाक्षाग्रह वारणामरता पेटोचे लाक्षाग्रह कोरचे ते कणिकाल राजा निमती तशीची तो सांगता कोण दुर्योधन अन्य कसं तांकां हांगा पुन्हा हांगाची कसं लय एक कुटीला नीती करून तांकां मारची लायक आत्ता हां त्यावेळी जाईनी पळय आनी की जाईन तांगेले त्यावेळी जाईनी जाल्यार रे तांणी हांगा येयले नंतर एक मारू जायना नतला रे विंगड आयडी कोरेत हांगा येयले नंतर तांकां मारू जायनी म्हाका जाल्यार विंगड आयडी कोरेत कसं कोतसोय मस्त बायल मनशांक तांकां दाखोवचें कोणाक पांडवांक यथेच्छ मधू दिवची तांकां पिवच्याक आनी तांणी ते बायल मनशाल ओटू लोलुपतेर आसतना द्रौपदी तांकां दाखोवन तिगेल बामणांक गेल वैरी जी खूब सेवचे तशें करचें हे पळय पळय आमकां आतां हिंदी सिरियलान तो सिनेमान तो असल पळय पळयतना खर दिसता हें कसला कुटील विशय अशी जेवच्यो म्हणून कडे पळय केदन दुखून हें पळय आयडी आसा दुर्योधनाल तसल जन आत्ताय आसा तशें असल पळय आत्ताय जातर आसा तशी दुर्योधनाल आयडी ही कसा न्ही चंद बायल मनशांक पांडवांगेल अंतपुरा पेटोवचें यथेच्छ मधुपान करचें त्या वेळार द्रौपदीक बामणांक असल अवस्थेंत पळयतना तिका जिगूप्स येता न्हय गलीज दिसता न्हय तशी कोरयत हांगा येवत न्ही आतां भरलेले कसलेय नाका म्हूण दिसल्यार हांगा तांकां आपणान वंचन करचें लायक म्हूण म्हाका दिसता कसं करचें ना आमी इतली मार्ग सांगले इतले वाट सांगले इतले उपाय सांगले हांतू खंयचे उपाय सुक्त म्हणून पळोवन पांडवांगेल विनाश कशी करचें म्हूण सांगून पळय जाल्यार एक मस्त काळ काडूं ना मस्त काळ काडली म्हणजे जाल्यार आत्तां केन्नाय तशी पळय खंयचे एक ಹೊಸದರಲ್ಲಿ अगसा गोणी ಎತ್ತಿ ಎತ್ತಿ ಹೋಗಿದ್ದ म्हूण कन्नडान एक गादें मातस म्हळ्यार नव्या रे बारी उमेदीर काम जाता म्हूण मागीर ते सड्डार पडटा तशीच आत्तां नवी आयडिया येयला मात्र आत्तां त्या आयडिया फारींगीत करची लायक मागीर 2 दीस केल्यार आमकां ते पुरय उमेदी वता न्हय तशें न्हू जाल्यार तितले बगी काल विलंबेक कोरनूक तूं पाय पळया पर पळया ताका विलंब नीती म्हणटात त्या कोरनुका जाल्यार तितले बगी कसं कोरका म्हूण सांगून आलोचन करी इतक म्हळ्यार द्रुपदाक आनी पांडवांगेल मध्येंत प्रिती वाडली वे मागीर द्रुपदाल आनी पांडवांगेल मध्य आमकां भेतूचकय जायना तांकां थंय दुखून हांगा हाडल्यार द्रुपदाल प्रिती तशी व्हरता आतां नव्यार कसो केल्यार लायक म्हूण सांगून तो सांगता रस तांतू पांडवांक नाश करता जाल्यार इतले मार्गांतू खंयचे जो एक मार्ग सुक्त म्हूण दिसता तशी कर्णा तुगेलो अभिप्राय कसले म्हूण सांगून दुर्योधन कर्णा निमगिता तेन्ना कर्ण मात्र सांगता की दुर्योधना तव प्रज्ञा न सम्यक इति मे मतिः तुगेल विशयच पळय यो पळय सांगिल तूं पांडवांक नाश करचे विशयांत तूं कसो सकडी आमकां उपाय सांगला कसलो सलही दिला हे पळय समन्हय म्हूण म्हाका दिसता रस मे मतिः मिगल बुद्धी तशी दिसता रस इत्याक गोतस्व न उपायेन ते शक्यः पांडवाः कुरुवर्धनः हे कुरुवर्धन म्हूण म्हणटा तो कोणाक दुर्योधनाक तुजी कुरू वंश वड्डोत तसलो जाल्यार तुगेल खंयचे कुटील उपाय तूं सांगिले पांडवांक विनाश करचे समर्थ न्हय म्हूण दिसता तुका ही अनुभव जाला न्हय तूं कितली सकडी उपाय कोर न्हू पांडवां नाश कोर पळयले भिमाक दिश मारू काय आज नवे पळोवचे तुवें फुडें केला न्हय नाका लक्षाग्रहान तांकां भांजनाकी मारू पळय न्हय जेल्वे तूं तांतू भितर पुरे पराजित जाल्लो न्हय दुर्योधना समाची पळय तेदना तांकां तांणी तुगेल ओटू आशिल्लीची समाची तांकां बंधू बांधव कोणेय नाशिल्लीची अनाथ जावन नाशिल्लीची अप्राप्त प्रयेत जावन नाशिल्लीची तेन्ना तूं कसो सकट रितीर तांकां मारू पळयल्यार तांकां वायट कसले वायट जायनी तांकां नाश करूं समर्थ जायनी आज तांणी तशें पळय आज तांणी तुगेल ओट्टू नांची धूर आसाची आनी तेन्ना सान्न आशिल्ली तांणी आतां प्राप्त प्रयेची जाल्ल्यांची आतां बंधू बांधवय तांकां वाडल्यांची वय बे म्हणटना तेन्ना तांणी कसले नान अशी असमर्थ जावन नासतनाय तुगेल कसले उपाय जायनी की आज तांणी समर्थ तांकां द्रुपदाल तसल रायूची बंधू जावन मेळ्ळा म्हणटना आतां तूं तशें कसले करूं जातवे ना न्हय तशें जावन तूं कसल कुटीलो उपाय केला रे कुंतील चेडवा मारूं जायना म्हूण म्हाका दिसची न्हय म्हगेलो निश्चित अभिप्रायूय योची तशें जावन अन्यक म्हळ्यार सांगील विशय कसलो फटिना तांकां दैव बल तुगे दुशासनान सांगील विशय बद्दची तांकां दैव बल परिपूर्ण जावन आसा म्हणटना पळय
आणि तू राज्य दिना म्हूण सांगू जत्वे अनुवंशिक राज्य नव्हते तांगेला अन्नाल नव्हते तांकां तांणी राज्य निमगू जायला तू दिवू का जाता दिना म्हूण सांगू जायना तशें जावन कसले कुटीलो उपाय करून राज्य जाय म्हणून तांणी येयला रे तांकां नाश करून तुका साध्य ना तू कस की सकड उपाय सांगले नवे पळय ताजे विशीं विमर्श करी तू म्हणलें पांडवाल मध्ये तू लढाई जावची तशी कोरया म्हण तांगेला तू भेद करू तुज्यान जत्त म्हूण लेखलावाय इतेक म्हूण म्हळ्यार एकस्याम ये रतः पत्न्याम न भिद्यन्ते परस्परम द्रौपदी एकलेल विषयान तांणी बारे अनुरक्त जावन सच तांगेल मध्ये कसलेची भेद करू जायना जेव द्रौपदी काही पांडवाल विशयान तू वैषम्य जावच्या जायना इतक म्हूण म्हळ्यार पांडव निर्गतीक ब्राह्मण म्हूण लेखतना तेण तांकां वारडिकून तांगेल ओट चमकलेल खंय ती मागीर हेरसा कळलेल खंय द्रुपदा तांणी कोण म्हूण आत्त तेदना निर्गतीक म्हूण दिसल्यार तिणें माळ घाला नाल्याक म्हाका सुदपुत्रा वारडिकून घेना म्हूण म्हणलेली तिणें हांव एक ब्राह्मणाक स्वयंवर करूंक घेना ताणें गेले बरें ते हांव माळ घालना म्हूण बापसोले सांगीत आशिल्लें न्हय तिणें सांगलें ना न्हय म्हणटना निर्गतीक जावन नासतनाची ब्राह्मण म्हूण लेखून नासतनाची तीण माळ घाला आतां तांणी पांडव म्हूण तिका कळला आतां द्रुपदान तांकां सकल ऐश्वर्य दिला बळबळी जावन म्हणटना ती द्रौपदी पांडवांक सोण येतवे अन्येक न्हय म्हूण म्हळ्यार तो गेले कुत्सित बुद्धी पळय कर्णाली तो सांगता ईप्सितश्च गुणः स्त्रीणाम एकस्या बहुभर्त्रता तमच प्राप्तवती कृष्णा न सा भेदयितुं क्षमा एक स्त्रीक पळय ही बची वायट बुद्धी तेगेली तो सांगता एक स्त्रीक अनेक पुरुषाल ओट समागम कोरका म्हूण म्हळ्यार स्वाभाविक आशिके आज द्रौपदी त्या विशयान तूं द्रौपदीला आशी जल्ला पळय म्हणटना पांडवाल विशयान द्रौपदीक वैषम्य जेवच्या तशें साध्य करूं साध्य ना म्हूण म्हणटा बजी वायट विशय यो कर्णान सांगचो तागेली बुद्धी तो दाखयसी तरस तितलेच तशी तो सांगतरस कसं अन्यक कसं म्हूण म्हळ्यार द्रुपदाक न्ही पांडवांक काडलान घालची म्हणून द्रुपद केन्ना जाल्यार पांडवांक गेले हात उसोना तो इत्याक म्हूण म्हळ्यार विद्युक्त जावन दुवेक दार वचून दिला ताणें 5 पांडवांक परम धार्मीक तो आनी धनप्रिय न्ही तूं दुड्ड दिवन द्रुपदा आनी तांकां भितून घालचें अपार दुड्ड तितले दुड्ड ताणें पांडवा दिला जाल्यार ताका दुडवा अपेक्षस्वे ना न्हय तशी तांणी खंडीत द्रुपद पांडवांक सोणा दृष्टद्युम्न आनी पांडवांक भितून घालूंक साध्य ना इतें म्हळ्यार दृष्टद्युम्न तोय तशी सगळा सद्गुणवंत तो द्रुपदाले गुण ताका ताजे पशी चड द्रौपदील वयर भारी प्रिती ताका म्हणटना मिगेल प्रिती भयणील बाम्मणू आनी पुरेजन म्हूण सांगून पांडवांक गेल वयर विशेष जावन एक प्रिती दवरून घेवन आसता तो जालें न्हय म्हणटना अन्यक तूं कसले विश घालचे अन्य करचे दुसरें कसलेच साध्य ना म्हूण म्हाका दिसता एक राजमार्ग म्हणटाची कळवे असल नक्क जाल्यार आडवाटेन वचून तांकां मारचे पशी राजमार्गांत तांकां चलवाचें म्हाका ते मार्ग लायक म्हूण दिसता कसले म्हूण म्हळ्यार आत्ताच्या आत्तां आक्रमण करचें आनी तांकां मारून सोडचें युद्धांत हेंची सूक्त मार्ग म्हूण दिसता आजी आमगे लागीं आसूचे चतुरंग बल द्रुपद राजाल बला पशी चडस म्हूण येता तशें जावन आजी आमी वचून तांगेल वयर आक्रमण केल्लें म्हूण जाल्यार तागेल सगळें सैन्य निर्नाम करून पांडवांक मारून आमी येत कळवे कितले वग्गी जावका तें युद्ध म्हूण म्हळ्यार द्रुपदाल ओट्टू कृष्णाल सैन्य येवन मेळू सोडूनच ते भितरी युद्ध जावन पांडवांक मारून जावका जैतवे कृष्णान सैन्य घेवन येवका जाल्यार हांगा आमी पांडवांक मारून जावका म्हूण सांगतरस पळय हाका मस्त सकड उदाहरण आसा फुडली कालांत भरत राय आमगेलो वंशा पुर्वजो ताणें युद्ध करून न्हय ताणें पुराय गेलवून घेतिल्लें तशें आमी पांडवांक गेलो युद्ध करुया म्हणून कर्ण आश्वास एक सलहे दिता आनीच काणें आमी पयचे दिसा पळया कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।